नमस्कार, मी मेघा अमित कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये CSS ट्रान्सफॉर्म म्हणजे काय हे पाहणार आहोत. जर तुम्हाला CSS ॲनिमेशन शिकायचं असेल तर त्यासाठी हा एक बेसिक पॉईंट म्हटला तरी चालेल. तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. तर बघा, व्हॉट इज CSS ट्रान्सफॉर्म. तर CSS ट्रान्सफॉर्म म्हणजे काय तर बघा, द ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी चेंजेस द पोझिशन, साईज, रोटेशन्स, शेप्स ऑफ ॲन एलिमेंट्स. तर बघा, ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीचा वापर आपण इलिमेंटची पोझिशन, साईज किंवा रोटेशन किंवा त्याच्यामध्ये शेपसुद्धा बदलण्यासाठी केला जातो. तर पोझिशन म्हणजे काय तर पोझिशन म्हणजे इलिमेंटला पुढे मागे किंवा वर खाली हलवता यावं. जी आपली मेन पोझिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला मूव करता यावं यासाठी पोझिशनचा यूज केला जातो. साईज पहा म्हणजे काय बघा, साईज एलिमेंट म्हणजे लहान किंवा मोठी ठेवता येते. रोटेशन म्हणजे एलिमेंट्स कुठेही फिरवता येतो आणि त्याला शेपही देता येतो. तर हे त्याचे युजेस आहेत जे आपण शिकणार आहे. इट डज नॉट अफेक्ट द सराउंडिंग लेआउट. म्हणजे काय, ट्रान्सफॉर्म वापरून एखादा एलिमेंट हलवला किंवा मोठा केला तर त्याच्या आजूबाजूला इतर एलिमेंटची ओरिजिनल लेआउट बदलत नाही, तिची पोझिशन बदलत नाही. समजा 2 बॉक्स घेतलेत आपण, तर एकमेकांच्या शेजारी आहेत 2 बॉक्स. तर पहिल्या बॉक्सवर जर डॉट बॉक्स 1 आणि त्याला ट्रान्सफॉर्म करून आपण ट्रान्सलेट केलं x, त्याच्यानंतर आपण 50 पिक्सेल ठेवलं तर बॉक्स 1 50 पिक्सेल उजवीकडे दिसेल, पण दुसरा बॉक्स त्यासाठी आपली जागा बदलणार नाही. म्हणजे एक बॉक्स हलेल आणि एक बॉक्स हलणार नाही. तर त्यासाठी त्याचा मेन यूज होतो. म्हणजे ट्रान्सफॉर्म फक्त एलिमेंटचे व्हिज्युअल अपीअरन्स बदलतो पण सराउंडिंग लेआउटवर परिणाम करत नाही. हा त्याचा मेन यूज आहे ट्रान्सफॉर्मचा. तर आपण त्याचे टाईप्स पाहणार आहे. तर बघा, टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्म. तर त्याचे 4 टाईप्स आहेत. तर बघा, ट्रान्सफॉर्म, ट्रान्सलेट, मूव पण आपण करू शकतो. तर आपण बघूया, ट्रान्सलेट मूव्स अन एलिमेंट फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. ओरिजिनल पोझिशनला मूव करतो. देन सेकंड बघा, ट्रान्सफॉर्म स्केल, इन्क्रीज ऑन डिक्रीज साईज. म्हणजे साईज आपल्याला मोठी जास्त करायची असेल त्यासाठी आपण स्केल यूज करणार आहे आणि आपल्याला एलिमेंटला आपण जी साईज देतो ती लहान मोठी होऊ शकते. ट्रान्सफॉर्म स्क्यूज म्हणजे काय बघा, आता स्क्यूज म्हणजे स्लेट्स अँड एलिमेंट्स. आउटपुट असणार आहे बॉक्स डिटेल्स डायगोनली. म्हणजे यावेळेला आपल्याला एलिमेंट्स तिरका करायचं असेल तर त्यासाठी स्क्यूचा यूज करणार आहे. तर अजून एक ह्यासाठी आपण ॲड करतोय ते म्हणजे रोटेट. रोटेटमध्ये आपण काय करतोय, 25 डिग्री सेल्सिअसला आपण त्याच्यामध्ये रोटेट करू शकतो. रोटेट म्हणजे काय तर रोटेट म्हणजे आपल्याला जे म्हणजे एलिमेंट्स दिलं आहे त्याच्यामध्ये जागा चेंज होऊ शकते, त्यासाठी रोटेट यूज करतात. तर हे असे प्रकार आहेत ट्रान्सफॉर्मचे. तर पहा, CSS ट्रान्सफॉर्मचे 4 टाईप्स. तर बघा, फर्स्टली ट्रान्सलेट आहे. ट्रान्सलेट म्हणजे मूव्स अँड इट्स ओरिजिनल पोझिशन्स यूज एलिमेंट्स हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली. तर ट्रान्सलेट काय करणार आहे, ट्रान्सलेट एक आहे त्या दिशेपासून थोडा मूव झालेला दिसेल तर त्यासाठी यूज होणारे ट्रान्सलेट. नेक्स्ट बघा, स्केल, इन्क्रीज ऑर डिक्रीज द साईज ऑफ ॲन एलिमेंट युजेस इन हायजिन आउट अँड एलिमेंट. ते स्केलमध्ये जो बॉक्स असणार आहे किंवा तुम्ही एखादं बटन घेऊ शकता किंवा टेक्स्ट घेऊ शकता, तर तुम्हाला साईज इन्क्रीज झालेली दिसेल, मोठी झालेली दिसेल, त्यासाठी स्केल आपण वापरणार आहोत. हे बघा, रोटेटचा मेजरमेंट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज युजेस. तर रोटेट म्हणजे आपण डिग्रीमध्ये पण जे बॉक्स असणार आहे ते रोटेट करणार आहे. तर जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूने ते आपण रोटेट करू शकतो. युजेस, रोटेट टेक्स्ट, इमेजेस, बॉक्सेस, आयकॉन एक्सेट्रा. तर रोटेट आपण टेक्स्टसाठी पण यूज करतो, इमेजसाठी, बॉक्ससाठी आणि आयकॉनसाठी.
किंवा अजून काही असतील तर त्यासाठी सुद्धा रोटेटचा यूज केला जाईल. आपण काही ते सगळे बॉक्स एक्झाम्पल पाहणार आहोत. कोड बघा स्केल आणि एलिमेंट अलॉंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल ॲक्सिस. तर ह्याचा यूज असा होतो की आपल्याला जर बॉक्स किंवा एखादी इमेज सगळ्यात तिरकी दाखवायची आहे तर त्यासाठी स्केलचा यूज केला जातो. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली ॲक्सिस दाखवणे क्रिएट्स अ स्लॅंट किंवा डिटेल पॉईंट्स. तर याचा यूज आपण ह्या फंक्शनसाठी केला जातो. चला तर मग वेळ न घालवता प्रोग्रामला स्टार्ट करूया. तर फर्स्ट इथे बॉडीमध्ये मी कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये आता बॉक्स ॲड करून दाखवायचा आहे. तर ड्यू क्लास बॉक्स घेतला बघा ट्रान्सलेटसाठी. परत आपण 2 टाईप्स असे घेणार आहोत. ट्रान्सलेट फर्स्ट घेतले, सेकंड बघा रोटेट घेतले, थर्ड स्केल घेतले मोठी साईज दाखवण्यासाठी, आणि फोर्थ आहे स्क्यू जे आपल्याला डायरेक्शन चेंज झालेलं दिसेल. तर आता आपण इथे स्टाईल करायचे आहे. तर बघा मी स्टाईलमध्ये पहिल्यांदा कंटेनर सेट केला आहे. डिस्प्ले फ्लेक्स म्हणजे एकाच लाईनमध्ये दिसण्यासाठी बॉक्सेस. त्याच्यानंतर मी गॅप ठेवला आहे, त्याच्यामध्ये गॅप सेट केला आहे. त्याच्यानंतर जस्टिफाय कंटेनर आपण सेंटरमध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बॉक्स आपण सेट करतो विड्थ आणि हाईट देऊन. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर आणि आपल्याला जस्टिफाय कंटेनर आणि टेक्स्ट लाईन सेंटर ठेवायचा आहे. आणि डिस्प्ले पण फ्लेक्स ठेवला. बॅकग्राऊंड कलर पण स्काय ब्लू देतो. आउटपुट इथे डिस्प्ले होते. तर अशा प्रकारे हे 4 बॉक्सेस इथे डिस्प्ले झालेले दिसतात. ट्रान्सलेट, रोटेट, स्केल आणि स्केल. तर आता आपल्याला याला स्टाईल करायची आहे, जेणेकरून टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्म करायचे. तर ट्रान्सलेटमध्ये ट्रान्सफॉर्म बघा ट्रान्सलेट 20 पिक्सेल टू 20 पिक्सेल ठेवलं. रोटेट आपण ठेवलं 20 डिग्री. स्केल आपण मोठी साईज दिसण्यासाठी 1.5 ठेवले स्केल, आणि स्केल आपण 50 डिग्रीने रोटेट झालेलं दिसेल. तर ट्रान्सलेटचा आपण मूव्ह करण्यासाठी यूज केला आहे. रोटेटसाठी आपल्याला थोडीशी बॉक्स सरकलेली दिसेल. स्केलमध्ये व्हॅल्यू मोठी करण्यासाठी स्केल वापरले, आणि स्क्यू आपण तिरका दिसण्यासाठी बॉक्स, त्यासाठी स्क्यू असा वापरला. तर प्रोग्राम झालेला आहे. तर प्रोग्राम सेव्ह करून रन करून बघूया की काय आउटपुट दिसतं. बघा इथे फायनली आउटपुट डिस्प्ले होते. तर अशा प्रकारे आज आपण CSS ट्रान्सफॉर्म म्हणजे काय हे पाहिलं, आणि त्याचे टाईप्स काय आहे हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये CSS ट्रान्झिशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर हा एक ॲनिमेशनचाच पार्ट आहे. तर तुम्हाला CSS ॲनिमेशनमध्ये जर करिअर करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल तर व्हिडिओवरती नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.